वर्षांपूर्वी ज्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं तो झपाटलेला सिनेमा पुन्हा एकदा नव्याने रिलॉन्च होतोय. तो 3D मध्ये त्याचा सिक्वल येतोय. मराठीतला हा पहिलाच प्रयत्न आहे आणि या सिनेमातले मुख्य कलाकार आहेत म्हणजे एक लीडिंग पेअर दिसणारे आपल्याला आदिनाथ आणि सोनाली. तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात आधी तर आदिनाथ तुला विचारावं असं वाटतं की आजपर्यंतचा सगळ्यांचा खूप आवडता आणि लाडका असा सिनेमा त्याचा सिक्वल मराठीतला पहिला सिक्वल त्यातला तो हिरो काय वाटतं काय फिलिंग आहे? एक दडपण पण आहे एक एक्साइटमेंट पण आहे. दडपण अशा ह्याचं की लक्ष्मीकांत बेर्डेची ती कॅरेक्टर तात्या विंचू एक ब्रँड एक खूप मोठी ब्रँड एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आता आमच्या खांद्यावर टाकली आहे माझ्या आणि सोनालीच्या मकरंद अनासपुरे. पण आणि अजून एक टेन्शन असं की कॉमेडी फिल्म ती मी पहिल्यांदा करतो आहे. माझं कॅरेक्टर हा आदित्य लक्ष्मीकांत बोलके म्हणजे लक्ष्मीकांत बोलकेंचा मुलगा असतो तर त्यातच सगळं आलं. तो एक खट्याळ हजरजबाबी मुलगा असतो. तर हे सगळं मला एक वेगळी बॉडी लँग्वेज त्यासाठी आणावी लागली. अभ्यास करावा लागला वेगळा विशेष एक वेगळा प्रयत्न करावा लागला. पण महेश कोठारेंचं मार्गदर्शन आणि अर्थात एक एक्सपिरियन्स्ड आणि स्ट्रॉंग टीमचा सपोर्ट होता म्हणून मला वाटतं तो एक कॉन्फिडन्स मिळाला आत्मविश्वास मिळाला मला आणि मी पार पाडू शकलो. 20 वर्षांपूर्वी तात्या विंचू नावाच्या एका बदमाशाचा आत्मा एका बाहुल्यात शिरला आणि त्याने काय धमाकूळ घातला हे प्रसिद्ध आहे. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी गौरी वाघ CNB जनमत न्यूज चॅनल साठी थेट श्रीरंगपूरच्या जत्रेतून. बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या कलाकाराचं रक्त माझ्या नसानसात सळसळतंय. नमस्कार. ही नवी कुठली कार? आमच्या गावातनं कोणी निराश होऊन परत गेलेलं आम्हाला नाही आवडलं. किती क्यूट भावला आहे. मी बावला नाही मी तात्या विंचू आहे. सोनाली आदिनाथ जसं म्हणाला की एक दडपण होतं तर ज्यावेळी तुझ्याकडे हा सिनेमा आला त्यावेळी तुझ्या मनात नेमकं काय होतं आणि मग पुढे सगळं कसं वर्कआउट होत गेलं? मला खूप आनंद झाला कारण मराठीत म्हणजे आम्ही ज्या काळात मोठे झालो आपण सगळे त्या जेनरेशनची सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात फेवरेट मराठी फिल्म कुठली तर झपाटलेला. आणि कितीही केलं तरी आत्तापर्यंत इतक्या वर्षांनीही तात्या विंचूचं कॅरेक्टर आपल्या इतक्या डोक्यात आहे. ती भीती त्याचं क्यूट असणं आणि त्याच्या मागे काहीतरी हॉरर करणं या सगळ्या गोष्टी आपल्या इतक्या मनात आहेत की जेव्हा आपण एक कलाकार म्हणून या सिनेमाचा इतक्या मोठ्या ब्रँडचा सिक्वल आणि तो पण 3Dमध्ये जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण एकतर मराठी सिनेमात साठी 3D हा पहिल्यांदा होतोय. सो ह्या ऐतिहासिक गोष्टीचा एक भाग असणं ही खूप मला वाटतं आमच्या सगळ्यांसाठी खूप फॉर्च्युनेट गोष्ट आहे की आपण या एका मोठ्या चळवळीचा एक भाग आहोत. आणि महेश सरांनी नेहमीच मराठी सिनेमासाठी काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं आणि काहीतरी ग्लॅमरस आणि मोठ्या लेवलवरती प्रत्येक गोष्ट करायचा प्रयत्न केला आहे. सो त्याच्यातला हा एक खूप मोठा पायंडा असेल असं मी म्हणते की महेश कोठारेंनी मराठी सिनेमासाठी घेतलेलं एक खूप मोठं पाऊल आहे ज्याच्यामध्ये आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद आहे. त्यामुळे या संपूर्ण ब्रँडचा या प्रोजेक्टचा या सिनेमाचा झपाटलेला या नावाखाली आपलंही नाव येणं हे मला खूप फॉर्च्युनेट वाटतं आणि मला खूप आनंद झाला आहे या संपूर्ण प्रोसेसमध्ये हा सिनेमा करताना आणि महेश सरांबरोबर काम करताना. कारण मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करते आहे आणि आम्ही एकत्र एका रियालिटी शोमध्ये ज्युरी होतो. सो आम्ही एकत्र तो काळ खूप एकमेकांबरोबर घालवल्यानंतर एक खूप छान केमिस्ट्री आमची निर्माण झाली आणि सरांचं एक होतं की आपण काहीतरी छान सिनेमा करू एकत्र. आणि ज्यावेळेला सर झपाटलेला 2 घेऊन आपल्याला फोन करतात त्यावेळेला आय थिंक इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. कारण इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये त्या काळात आपण नव्हतो, लहान होतो, मुलं होतो लहान लहान. पण जेव्हा इंडस्ट्रीत काम करतोय तेव्हा असा एक प्रोजेक्ट आपल्या कालखंडात घडणं आणि त्याचा एक भाग होणं मला याचा खूप आनंद आहे. मी तुझ्या मुलाचा दुश्मन तात्या विंचू. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचे खेळ बघितले आता बोलक्या माणसाचा खेळ बघा.
भूतरी भस्मासे यम ओम फट स्वाहा ओम फट स्वाहा. आता सोनाली म्हणाली तसं की 3D मधला पहिला सिनेमा, मराठीतला पहिला सिनेमा, तर मराठी फिल्म इंडस्ट्री सुद्धा टेक्निकली खूप स्ट्रॉंग होती आहे. म्हणजे अगदी सुरुवातीपासून त्याचं पिक्चर येईपर्यंतचं सगळं प्लॅनिंग आहे. तर ह्या सगळ्यामध्ये तुझा खूप महत्त्वाचा वाटा असेल, तर या सगळ्या प्रोसेसबद्दल जाणून घ्यायला आवडेल. जसं सोनाली पण म्हणाली की वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आम्हाला ह्या सिनेमाचा एक पार्ट व्हायला मिळाला. आम्हाला 3D हा प्रकार पहिल्यांदा मराठीत येतो आहे. त्यासाठी आणि 3D फिल्म, दिस इज द फर्स्ट फिल्म जी स्टिरिओस्कोपिक 3Dवर शूट झाली आहे. म्हणजे त्यासाठी 3D कॅमेरा आम्ही आणलेला, रिअल्टी रिग होती, दॅट इज अ साईड बाय बीम स्पिटर रिगवर शूट केला. त्यासाठी स्पेनवरून टेक्निशियन्स मागवले. एन्ड्रिके नावाचा एक एक्सपिरियन्स टेक्निशियन आहे तिकडचा, युरोपचा. तो स्वतः इथे आला आणि अख्खी फिल्म शूट केली. तो 30-35 दिवस इकडे होता आमच्याबरोबर आणि आता पोस्टला पण आला आहे. तर ही फिल्म टेक्निकली खूप साऊंड झाली आहे. प्राईम फोकसनी स्पेशल इफेक्ट्स केले आहेत. गोवी आमचे मिस्टर गोवर्धन, ही इज द स्पेशल इफेक्ट सुपरवायझर. तर एक ज्यांनी स्वतः कमीने, मग 7 खून माफ, हे सगळ्या फिल्मचं त्यांनी स्पेशल इफेक्ट्स केले आहेत. तर अशी सगळी एक्सपिरियन्स्ड आणि पॅशनेट टीम आहे आमची. तर हे सगळे पॅशनेट लोक एकत्र येऊन आम्ही ही झपाटलेला पार्ट 2 बनवली आहे. आणि ते पॅशन तुम्हाला पडद्यावर दिसणारच, 3D मध्ये दिसेल. आणि मी विनंती करतो सगळ्या प्रेक्षकांना की हा सिनेमा 3D मध्येच बघा स्पेशली. थँक्यू सो मच आमच्याशी बोललात त्याबद्दल. थँक्यू. आपण सिनेमाच्या कलाकारांशी आणि आदिनाथने जसा उल्लेख केला तसं टेक्निकली ज्या टीमने काम केलेलं आहे त्या सगळ्यांशी बोलणार आहोत. पण इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. स्वाहा म्हणत तात्या विंचू पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीवरती अधिराज्य गाजवायला आलाय असंच म्हणावं लागेल. कधी येतोय, कसा येतोय, कोणत्या रूपात येतोय, त्याच्यात काय बदल झालेत ते सगळे जाणून घेऊया त्याच्या निर्मात्यांकडनं. तुमच्या दोघांचं खूप स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. थँक्यू. सर, विचारावंसं वाटतं की 20 वर्षानंतर पुन्हा एकदा झपाटलेला घेऊन येत आहे आणि खूप वेगळे बदल आहेत, मराठीतले नवे प्रयोग आहेत. तर काय सांगाल ओव्हरऑल? एकतर रामदास माझा मित्र, जुना मित्र, अगदी म्हणजे आम्ही बालपणापासून मित्र आहोत. त्यावेळेला 20 वर्षापूर्वी आम्ही तात्या विंचूला जिवंत केला आणि आता 20 वर्षानंतर त्याला पुन्हा जिवंत करायची कल्पना माझ्या डोक्यात आली. तर मी रामदासला म्हटलं, रामदास आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे. हा तात्या विंचू त्यावेळेला जिवंत झाला, पण आता आपण काहीतरी आणखीन त्याला काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी टेक्निकल सपोर्ट. तो म्हणाला, तू काय तुला मी दाखवतो काहीतरी करून. आणि त्यांनी प्रथमच मराठीत किंवा मला वाटते इंडस्ट्रीमध्ये पपेट्रीच्या विश्वात आणि सिनेमाच्या चित्रपटात अशा प्रकारचा रिमोट कंट्रोल, रेडिओ कंट्रोल बाहुला मला नाही वाटत आपण पहिल्यांदा करतो आहोत महेश बरोबर. आणि हा प्रयत्न जो केलेला आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. अर्थात महेश इज अ कॅप्टन ऑफ द टीम. त्यांनी 3D मध्ये केला, सगळी टीम आहे. पण महेशनी जे कन्सिव्ह केलं ते थोडंफार होईना मी करू शकलो. कोणाला म्हणतोय मी केला मी करतो आणि हे दोघं उगीच फुकट खातात भाव. थोडंफार नाही. रामदासनी अगदी कमाल केलेली आहे. आणि हा बाहुला ह्या वेळेला 3D मध्ये येतो, नुसताच येत नाही. त्यावेळेला आम्ही जिवंत केला, पण ह्यावेळेला आम्ही त्याला जिवंत नुसता नाही केला, त्याला आम्ही 3D मध्ये जिवंत केलेला आहे. 3D मध्ये केल्यामुळे अतिशय वेगळ्या प्रकारचं डायमेन्शन तुम्हाला मिळालं. आम्ही घाबरवलं होता पहिल्यांदा झपाटलेला, पण आता घाबरो म्हणजे लोक उड्या मारतील. प्रेक्षकात ज्या वेळेला तो असा येईल तात्या विंचू झेप घेऊन, त्यावेळेला मला नाही वाटत की लोक किंकाळ्या मारल्याशिवाय थांबतील. आता तात्याला एक प्रश्न विचारावा वाटतोय. तात्या 20 वर्षानंतर तू आलेला आहेस, तर तुझी एनर्जी आणखी वाढलेली आहे. काय वाटतं 20 वर्षानंतरच्या या पदार्पणामुळे? अरे मी काय माणूस आहे काय एनर्जी कमी व्हायला?
वाढली आहे 10 पटीनी काय 20 पटीनी वाढली आहे 20 वर्षानंतर. हा जास्त विचारलं तर करून टाकीन ओम फट स्वाहा. मी तुझ्या मुलाचा दुश्मन तात्या विंचू. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचे खेळ बघितले, आता बोलक्या माणसाचा खेळ बघा. भागोदरी बदमाशे ओम फट स्वाहा. ओम फट स्वाहा. संगीताची बाजू किंवा सोनालीची लावणी झाली किंवा बाकी सई ताम्हणकर आहे, आदिनाथ आहे, तर ह्या सगळ्या नव्या टीम बरोबर काम करतानाचा काय एक्सपिरियन्स होता? संगीताची बाजू मी सांगतो. मुख्य म्हणजे मला अवधूत गुप्तेने संगीत दिलेलं आहे आणि गुरु ठाकूरनी ह्याचे लिरिक्स लिहिलेले आहेत. तर अवधूत बरोबर मी प्रथमच काम केलं ॲज अ म्युझिक डायरेक्टर. त्यांनी माझ्याकडे गाणी गालेली आहेत, पण ॲज अ म्युझिक डायरेक्टर जेव्हा प्रथम काम केलं आणि अवधूतनी कमालीची कामगिरी केलेली आहे. चित्रपटात 3 गाणी आहेत आणि तिन्ही गाणी अगदी वेगळ्या ढंगाची आहेत. एक लावणी आहे, एक त्यांचं एक रोमॅन्टिक गाणं आहे आणि एक गणपतीचं गाणं आहे. तिन्ही गाणी त्यांनी इतकी उत्कृष्ट केलीत आणि मुख्य म्हणजे गुरु ठाकूरनी ती सुंदर लिहिलं. तर त्यांच्याबरोबर काम करताना मला इतकी मजा आली, कारण दोघांच्याबरोबर प्रथम मी काम केलं आणि दोघंही उत्साहाने इतक्या त्यांनी इन्व्हॉल्व झाले होते का खरंच. आणि ती लावणी कशी आहे, ती लावणी पिक्चराईज होणं चांगली पिक्चराईज होणं हे फार गरजेचं होतं. म्हणून फुलवा खामकर या कोरिओग्राफरनी ती पिक्चराईज केलेली आहे. फुलवा जेव्हा माझ्याकडे आली मला म्हणाली, महेशजी मला सांभाळून घ्या, मी 3Dमध्ये आजपर्यंत काम केलेलं नाही. म्हटलं त्याला काय नवीन सांगते, मी पण नाही केलेलं आजपर्यंत, आपण सगळेच नवीन शिकणार आहोत. तर आपण सगळ्यांनी मिळून एक प्रयत्न करूया. आमच्यावर आमचे सुरेश देशपांडे सिनेमॅटोग्राफर होते, ते म्हणाले महेश डोंट वरी आपण करू. आणि त्याने मला खूप कॉन्फिडन्स दिला. आणि ऑफकोर्स उमेश जाधव सुद्धा, बाकीची 2 गाणी उमेश जाधवने केल्यात, ती सुद्धा त्याला पण तेच सारखं मनात धाकधूक होती. तर 3D करतोय आपण, म्हणजे काय करायला पाहिजे. म्हटलं काही करू नका, आपण गाणं करतो तसं करूया, फक्त त्याला आणखीन थोडीशी एक डेप्थ देऊन त्याचा एक आविष्कार त्याला थोडासा हे करूया. शेवटचा प्रश्न खूप उत्सुकतेपोटी विचारते की इन्स्पेक्टर महेश कुठल्या रूपात येणार आहे? इन्स्पेक्टर महेश जाधव आता कमिशनर महेश जाधव झालेला आहे. म्हणजे 20 वर्षानंतर तेवढं प्रमोशन तर मला मिळालंच पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी स्वतःला आता कमिशनर केलेलं आहे. ऑफकोर्स तो येतो म्हणजे अशी झलक आहे त्याची, तो काय फार चित्रपटामध्ये असं नाही आहे, पण महेश जाधवचं अस्तित्व आहे. तो क्लायमॅक्सला सुद्धा शेवटला येतो, पण तो काय करतो काय नाही करतो त्यानंतर आपण चित्रपटामध्येच पाहू. आपण महेश कोठारेंशी बोललोत, रामदास पाध्येंशी बोललोत, पण सिनेमातले आणखीही काही कलाकार आहेत त्यांच्याशीही आपण गप्पा मारणार आहोत. इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. झपाटलेला 2 हा सिनेमा पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवायला 7 जूनला येतोय. पण हा सिनेमा ज्यांच्या डोळ्याने, अर्थात ज्यांच्या कॅमेराच्या लेन्समधून आपण बघणार आहोत, ज्यांनी हा सिनेमा टिपलेला आहे, ते सुरेश देशमाने सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी तर विचारावंसं वाटतं की मराठीतला पहिला 3D सिनेमा आणि तो तुम्ही शूट केला आहे, काय सांगाल? नक्कीच मराठीतला हा पहिला 3D सिनेमा आहे की जो स्टेरिओस्कोपिक तंत्रज्ञानाने आपण शूट केलेला आहे. आम्हाला आनंद हाच आहे की अभिमान हा या गोष्टीचा आहे की आज चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जी क्रांती जी आज व्हायला पाहिजे, जी 100 वर्षानंतर चित्रपटसृष्टीत व्हायला पाहिजे, ती 3D चित्रपटा थ्रू आपल्या मराठीत होते. हे सगळ्यात जास्त आनंद होतो आहे. आणि आपण सगळं परदेशी तंत्रज्ञान वापरून आपण त्या लेव्हलचा चित्रपट आज मराठी ऑडियन्सला देतो आहे, ह्याचा सगळं आम्हाला अभिमान आहे खरं सांगायचं तर. आणि हा चित्रपट जो आहे तो स्टेरिओस्कोपिक जो कशासाठी केलेला आहे की ते तंत्रज्ञान हे आज खूप ॲडव्हान्स तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये काय होतं की जनरली आपण ऑडियन्सला ज्यावेळेस चेअरवर बसला असतो त्यावेळेस स्क्रीन आणि त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत किंवा त्यातले एलिमेंट्स आहेत ते मॅक्झिमम कसे आपलेसे जवळ वाटतील ते ह्या तंत्रज्ञानामध्ये आपण आणू शकतो. म्हणजे त्या थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही तांत्रिक भाषेमध्ये त्याला म्हणतो की पॅरलॅक्स म्हणतो की एक 0 पॅरलॅक्स हा स्क्रीन पॅरलॅक्स असतो जो 2Dमध्ये जनरली फिल्म बघितल्या जाते. पण 3D जी आहे ही एक 3 पॅरलॅक्सवर काम केलं जातं. एक निगेटिव्ह पॅरलॅक्स म्हणजे स्क्रीनपासून बाहेर ऑब्जेक्ट आणणं आणि पॉझिटिव्ह पॅरलॅक्स म्हणजे स्क्रीनपासून ऑब्जेक्ट बाहेर नेणं. तर हे तंत्रज्ञान आपण ह्या चित्रपटात वापरलं की जे फक्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी हे फक्त हॉलिवूडच्या फिल्ममध्ये वापरलं जातं, ते आपण मराठी चित्रपटात आपण वापरलेलं आहे. आणि ह्या चित्रपटातलं जे एक वैशिष्ट्य म्हणजे की आज महेशजीनं आज 20 वर्षापूर्वी चित्रपट बनवला जो तात्या विंचू, आणि तात्या विंचू आज 20 वर्षानंतर पडद्यावर आणला आहे, तो 3Dमध्ये आणला आहे. ही खूप मोठी जबाबदारी आमच्या सगळ्या टीमवर होती. आणि हे करताना
3D सारखं माध्यम जे प्रभावी माध्यम जे आज आत्ताचं तंत्रज्ञान वापरून आपण करू शकतो की आपण जर 10 वर्ष मागे गेलो तर आपण फक्त छोटा चित्रसारखी फिल्म आपण जी खूपच प्रायोगिक फिल्म आपण म्हणतो की ती फक्त आपण बघत होतो. पण आज ज्यावेळेस डिजिटायझेशन झालेलं चित्रपटाचं पूर्ण फिल्म इंडस्ट्रीचं ही एक बेसिकली क्रांतीच आहे. तर त्या डिजिटायझेशनच्या युगामध्ये आज डिजिटायझेशनचं आपण तंत्रज्ञान वापरून आज खूप स्मूथ आणि फिनिश अशा पद्धतीचं प्रोजेक्ट आपण 3D प्रोजेक्ट आपण ऑडियन्सपर्यंत आणू शकतो. कारण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या कॅलिब्रेशन ज्या गोष्टी काय म्हणतो आपण ते कॅलिब्रेशन जे आहेत किंवा 2 कॅमेऱ्याचे सेटिंग्ज आहेत किंवा 2 कॅमेऱ्याचे जे एक पॅरलॅक्स रिमूव्ह म्हणतो आपण किंवा पॅरलॅक्स जे मॅचिंग करतो ते फक्त डिजिटल टेक्नॉलॉजीमध्येच आपण करू शकतो. 20 वर्षांपूर्वी तात्या विंचू नावाच्या एका बदमाशाचा आत्मा एका बाहुल्यात शिरला आणि त्याने काय धमाकूळ घातला हे प्रसिद्ध आहे. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी गौरी वाघ, CNB जनमत न्यूज चॅनल साठी थेट शिरकपूरच्या जत्रेतून. बोलक्या भावल्यांचा खेळ करणाऱ्या कलाकाराचं रक्त माझ्या नसानसात सळसळतंय. नमस्कार. ही नवी कुठली कार? आमच्या गावातनं कोणी निराश होऊन परत गेलेलं आम्हाला नाही आवडलं. किती क्यूट बाहुला आहे. मी बावला नाही, मी तात्या विंचू आहे. आपल्या ऑडियन्सला एक चांगल्या पद्धतीनं आपण कुठेतरी तंत्रज्ञानाने आपण चित्रपट देतोय आणि चांगल्या पद्धतीनं आपण एक लोकांसमोर चित्रपट आणतो. आपण म्हणतो की आपल्याला मल्टिप्लेक्स मिळायला पाहिजेत, मल्टिप्लेक्सचे चित्रपट जाऊन बघायला पाहिजेत. तर मल्टिप्लेक्स सारखे चित्रपट देखील आपण त्या पद्धतीने दिले पाहिजेत. कारण आपल्याला एकतर मुळामध्ये एकतर आज जे अपोजिशन आहे किंवा जे आपलं जे समोर चित्रपट लागतात ते हिंदी चित्रपट लागतात आणि हॉलिवूड चित्रपट लागतात. तर ते जर तुम्हाला त्यांच्यासमोर जर आपले मराठी चित्रपट जर ऑडियन्सने बघायचे असतील तर आपण असं डेफिनेटली डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि असे 3D चित्रपटासारखे जे आपण झपाटलेला पार्ट 2 सारखे जे चित्रपट महेशजीने आणि आम्ही जे सगळ्या टीमने जे दिलेले आहेत जे एफोर्ट लावून फिल्म द्यायला पाहिजे, चित्रपट द्यायला पाहिजेत की ते डेफिनेटली लोकांनी आपलेसे बघितले पाहिजे की त्यांना लँग्वेजचा कुठेही अडचण यायला नको असं माझं म्हणणं आहे. आणि तशा पद्धतीचा ऑडियन्स हा चित्रपटगृहात आला पाहिजे. आणि माझं असं म्हणणं आहे की झपाटलेला पार्ट 2 हा भाषेच्या पलीकडचा चित्रपट आहे आणि जो 3D टेक्नॉलॉजी थ्रू चित्रपट येतो आहे त्यामुळे तो डेफिनेटली तुम्ही 3D मध्ये जाऊन बघावं असं आम्हाला वाटतं. मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळे प्रयोग होत आहेत, नव्याची कास लागली आहे असंच म्हणावं लागेल. आज या शोमध्ये इथेच थांबूया. अचूक बातमी ठाम, मत पहा फक्त IBN लोकमत.